पुण्यातून बातमी आहे। पुणे शहरामध्ये गुलेन-बॅरे सिंड्रोमचा एका रुग्णाचा मृत्यू झालाय। पहिला बळी समोर आलाय। अत्यंत धक्कादायक बातमी आहे। मूळचा सोलापूर जिल्ह्यातील असणारा हा तरुण पुण्यातील धायरी परिसरात असणाऱ्या DSK विश्व या ठिकाणी वास्तव्याला होता। GBS मुळे तब्येत खालावली आणि त्याला सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलं होतं। मृत रुग्ण CA असून एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करत होता। गुलेन-बॅरे सिंड्रोमने पुण्यामध्ये कहरच केलेला आहे। शहरात रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। एका रुग्णाचा मृत्यूही झाला। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे। पिंपरी चिंचवड शहरातील YCM आणि पुणे शहरातील कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे। तर शहरात होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या गेलेल्या असून यावर योग्य निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन अजित पवारांनी दिलेलं आहे। आता आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये जे ह्या आजारांनी पेशंट लोक असतील तर त्यांना YCMला मोफत उपचार त्या ठिकाणी द्यायचे आणि आपल्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असतील तर त्यांना आपण कमला नेहरू हॉस्पिटल जे आहे आपलं तिथं त्या ठिकाणी उपचार द्यायचे, अशा प्रकारचा निर्णय झाला। मोफत उपचार द्यायचे, कारण नाही म्हटलं तरी गरीब वर्गाला कधी कधी उपचार करणं परवडत नाही। नागरिकांचं आरोग्य चांगलं ठेवणं हे कॉर्पोरेशनची पण जबाबदारी असते, राज्य सरकारची पण जबाबदारी असते। मेन पाणी हा मुद्दा आहे आणि म्हणून त्यांनी आवाहन केलेलं आहे, कुठेही जरी तुम्ही पाणी पित असला तर पाणी पूर्णपणे उकळून प्या असं सांगितलेलं आहे। त्याच्यावर काही भागामध्ये आपण तशा पद्धतीनं, आणि मी आता प्रेस नोट पण काढायला दोन्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे। दरम्यान GBS बाबत अनावश्यक बिलं रुग्णालयांनी आकारू नयेत, अशा सूचना सुद्धा संबंधितांना केल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं। आम्ही सर्वच मंडळीने गेल्या वर्ष 2 वर्ष 3 वर्षांपासून सातत्याने केलेल्या पाठलागानंतर महात्मा फुले आरोग्योदय योजना जी आपली राज्य शासनाची योजना आहे, याच्यामध्ये सुद्धा आपण याचा समावेश केला की ज्याच्यामध्ये 2 लाख रुपयेपर्यंतचा आपण त्यांना कव्हरेज देतोय। या उपरही या विषयामध्ये डेप्युटी डायरेक्टर पुणे यांना आपण सूचना दिलेल्या आहेत की अशा पद्धतीचं अनावश्यक जर बिल कुठलं हॉस्पिटल घेत असेल तर त्याच्यावरती सुद्धा योग्य ती उपाययोजना करण्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत। सगळ्या हॉस्पिटल्सना सुद्धा सूचना देऊ, आरोग्य विभागाच्या सगळ्या टीम्सना सूचना देऊ, अनावश्यक अशा पद्धतीनं कुठेही खर्च अथवा अनावश्यक अशा पद्धतीची बिलं कुणी आकारण्यात यावं, आरोग्य विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना आपण सूचना देऊ। पुण्यामध्ये गुलेन-बॅरे सिंड्रोम म्हणजेच GBSची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे। यातील निम्मे रुग्ण ICU मध्ये उपचार घेत आहेत। या उपचाराचा खर्च सरासरी 5 ते 10 लाखांच्या घरात आहे। बहुतांश रुग्ण सर्वसामान्य घरातले आहेत, त्यांच्यासाठी हा खर्च अवाढव्य आहे, न परवडणार आहे। त्यामुळे सरकारकडून या उपचारात मदत मिळावी अशी मागणी केली जाते। GBS आजारावरील खर्च सोसवेना। 4 लाख कहाँ से क्या हुआ तुमको? उनको ये हाथ पैर सुन्ना गिरना, उल्टे आना, जुकाम हुआ है। उपचारांसाठी रोज 35,000चा खर्च। रोजचा खर्च जवळजवळ प्लाझ्माचा 45 रुपये आणि इन्शुरन्सचे 11 रुपये असे रोजचे 35 रुपये खर्च डेली। सर्वसामान्यांनी करायचं काय? परिस्थिती बांधकाम मजूर आहे त्याचे आईवडील, त्यांच्या अशी परिस्थिती गावातल्या स्थानिक लोकांशी किंवा यांच्याशी कॉन्ट्रीब्यूट करून त्यांनी आतापर्यंत खर्च भागवलाय। राज्य सरकारला कधी जाग येणार? महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे आम्हाला पाणी दूषित मिळतंय, मग त्याचं बिल आम्ही का भरायचं? पुण्यातील GBS रुग्णांची संख्या 70 पार गेलेली असून निम्म्याहून अधिक रुग्ण हे ICU मध्ये आहेत, तर 14 रुग्ण हे व्हेंटिलेटरवरती आहेत। या आजाराचे उपचार लाखोंच्या घरात गेल्याने नातेवाईक हतबल झाले। एका रुग्णामागे 5 ते 10 लाखांचा खर्च होतोय। एवढी रक्कम आणायची कुठून, असा यक्ष प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांना पडलाय। पार्थिव विद्यापीठ में पेशंट ऍडमिट आहे, त्याचं इस्टिमेट कॉस्ट दिली आता 10 लाख रुपये आणि 10 लाख रुपये इस्टिमेट कॉस्ट आहे। रोजचा खर्च जवळजवळ प्लाझ्माचा 45 रुपये आणि इन्शुरन्सचे 11 रुपये असे रोजचे 35 रुपये खर्च डेली। या माणसाला रोजचा खर्च इन्शुरन्स कितना आया था आपको? इंजेक्शन 26,000 का इंश्योरेंस लगाइए। जवळजवळ अंदाजे त्यांना 10 लाख रुपयाच्या आसपास खर्च सांगितलं। 35 वर्षाचा मुलगा आहे, वायरमॅनचं काम करतो। वायरमॅनचं काम एक कमवतो व्यक्ती आहे मुलगा घरातला।
कसं काय त्यांनी जवळजवळ 15 ते 20 दिवस झाले. 15 ते 20 दिवस झाले आणि साधारण इथून पुढचे 1.5 महिना 2 महिना आराम करायला सांगितलेलं आहे. जीबीएसच्या रुग्णांवरती प्लाझ्मा आणि IVIG या 2 प्रकारचे उपचार होतात. त्यातील प्लाझ्मा उपचारांसाठीचा खर्च 3 ते 3.5 लाख रुपये इतका असतो, तर IVIG उपचारांचा खर्च 4 ते 5 लाख रुपयांवर जातोय. प्लाझ्मा उपचार पद्धतीत रुग्णाच्या शरीरातील दूषित प्लाझ्मा काढून तो बदलला जातो. याचवेळी IVIG उपचारांमध्ये रुग्णाला इम्युनोग्लोब्युलिन इंजेक्शन दिलं जातं. या एका इंजेक्शनची किंमत 20 ते 25 हजार रुपये इतकी आहे. रुग्णाचं सरासरी वजन 60 किलो गृहीत धरल्यास त्याला दिवसाला 5 ते 6 इंजेक्शन द्यावे लागतात. त्यामुळे एका दिवसाचा इंजेक्शनचा खर्च हा लाखात जातोय. हा खर्च सर्वसामान्यांसाठी अवाढव्य असून लोकांकडून पैसे गोळा करून उपचार केले जात आहेत. आता दुसरीच शिकणारी मुलगी आहे आणि दीनानाथ मंगेशकर मध्ये आता व्हेंटिलेटरवर आहे. कुटुंबाची परिस्थिती इतकी बिकट आहे की त्यांनी आता या बिलासाठी लोकांकडे वर्गणी मागण्याची किंवा पैसे मागण्याची सुरुवात केली आहे. आमच्या कोल्हेवाडीतली सोनार म्हणून मुलगी आहे, त्यांच्या जवळ 8.5-9 लाख रुपये त्यांना कोटेशन दिले दीनानाथवाल्यांनी. पण त्यांची परिस्थिती बांधकाम मजूर आहे, त्याचे आई वडील. त्यांची अशी परिस्थिती की गावातल्या स्थानिक लोकांशी किंवा यांच्याशी कॉन्ट्रीब्युट करून त्यांनी आतापर्यंत खर्च भागवलाय. महापालिकेकडून होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे हा आजार होत असल्याचं समोर आलंय. पालिकेनेच हा खर्च द्यावा अशी मागणी आता केली जाते. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे आम्हाला पाणी दूषित मिळतंय, मग त्याचं बिल आम्ही का भरायचं? म्हणून ते बिल महापालिकेने सरकारी यंत्रणेने भरले पाहिजे किंवा तशी मुभा दिली पाहिजे की त्या ह्या आमकाम हॉस्पिटलमध्ये तुम्ही ऍडमिट करा, इथं सगळा इलाज फुकट होईल. पुण्यामध्ये BGSचा फैलाव होत असताना महापालिका आणि सरकारी आरोग्य यंत्रणा मात्र ढिम्म असल्याचं चित्र आहे. खरं तर अशा वेळी आरोग्य यंत्रणांनी युद्धपातळीवरती उपाययोजना करत रुग्णांना मदत उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असते, पण तसं होताना दिसत नाहीये. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पुण्यात भेटीची औपचारिकता पूर्ण केली. याच्याबद्दल एक प्रतिकारशक्ती कमी झाली की GBSची लागण होते. खरं तर हा काय म्हणजे आपला संसर्गजन्य रोग नाही आहे, त्यामुळे या सगळ्याबद्दल प्रतिकारशक्ती वाढवणं हाच एक मुद्दा आहे. तरीसुद्धा आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणा अत्यंत चांगल्या पद्धतीनं या सर्व विषयावरती लक्ष ठेवून लोकांचं प्रबोधन आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती घेतात. पुणे हा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. खरं तर पुण्याचं पालकमंत्रीपद मिळावं म्हणून दादांनी आपलं राजकीय वजन खर्ची घातलं होतं, पण आता GBSमुळे नागरिक हैराण झालेत. असं असताना पुण्याचे कारभारी कुठे गेले असा सवाल पुणेकरांकडून केला जातोय. मला एक तक्रार काल आलेली होती की खर्च खूप मोठ्या प्रमाणावर येतो म्हणून. मी त्याच्याबद्दल सकाळीच आयुक्ताशी बोललोय की नक्की काय आहे. मी CS पण बोलायचा प्रयत्न केला, पण मला त्यांचा कॉन्टॅक्ट काही झाला नाही, कारण आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे. खरं तर GBSचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आणि मनपाच्या आरोग्य खात्याने तातडीने पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. किमान 2 लाख आणि जास्तीत जास्त 10 लाख एवढे बिलं भरायची कोणी? हा सगळ्यात, आणि गोरगरीब पेशंट येते, हातावरचं पोट असलेली बिलं भरायची कोणी? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आज सगळी मंडळी अजितदादा नाही भेटली, पण अजूनही कुणीही काही दिलासा दिलेला नाही. सुदैवाची बाब आहे की मृत्यू होत नाहीत, पण ते पेशंट जगवायचे कसे? आज रिकव्हर व्हायला किमान 6 महिने लागतात त्या GBSच्या सगळ्या सिंड्रोम मधनं, आणि ते इंजेक्शन आहे 26,000ला. बघूया आता शासन यांची दखल घेते की नाही आणि या रुग्णांना आधार देते की नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, धायरी, खडकवासला, किरकिटवाडी.